हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सिंपल मखानाच रेसिपी आणि हा व्हिडिओ आहे तो खूप हेल्पफुली होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस आपण अगदी मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत। त्यामध्ये 1 चम्मच मी तूप घेतलेला आहे। तूप मस्त गरम करून घेऊयात। त्यानंतर इथे मी मखाणे घेतलेले आहेत। मी मखाणे 1.5 बाउल असे मखाणे घेतलेले आहेत। तर 1 बाउल आधी आपण घालून घेऊयात आणि थोडंसं मिक्स करून घेऊयात तुपामध्ये। त्यानंतर आपण अजून अर्धा बाउल आहे ते घालून घेऊयात मखाणे आणि आता आपण मस्त असं मिक्स करून घेऊयात। अगदी क्रिस्पी करून घ्यायचे आहेत मखाण्याला। मखाणे आधी खूप नरम असतात, त्या भाजल्यानंतर एकदम क्रिस्पी होतात मखाणे। तर मखाणे आपण 3 ते 4 मिनिटं मस्त असे भाजून घ्यायचे आहेत, क्रिस्पी करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता इथे आपले 4 मिनिटं झालेले आहेत। त्यानंतर मखाणे मी तुम्हाला तोडून दाखवलेले आहे, अगदी मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत मखाणे। तर आता आपण एका बाउलमध्ये ते मखाणे काढून घेऊयात। तर इथे मी कढईमध्ये 2 चम्मच तूप घेणार आहे आणि तूप छान गरम करून घेणार आहे। तर इथे तूप छान गरम झालेलं आहे आपलं। त्यानंतर इथे मी हळद घेतलेली आहे 1/2 चम्मच आणि गॅस अगदी मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी चाट मसाला घेतलेला आहे 1/2 चम्मच आणि आता आपण सर्व मखाणे त्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता मस्त असे आपण मखाणे मिक्स करून घेऊयात। अगदी हळद वगैरे त्याला सर्व मसाले, मीठ आणि चाट मसाला लागेल असं आपण मस्त मिक्स करून घेणार आहोत। तर बघू शकता मस्त असं मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि मखाणे अगदी क्रिस्पी झालेले आहेत। तर इथे आपली रेसिपी फर्स्ट तयार आहे। तर अशा बरणीमध्ये आपण मखाणे स्टोअर करून ठेवायचे आहेत। खूप महिने मखाणे मस्त राहतात, स्टोअर राहतात। तर चला तर मग आता आपण दुसरी रेसिपी सुरुवात करूयात। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत आणि 1 चम्मच मी तूप घालून घेतलेलं आहे। तूप मस्त गरम करून घेऊयात। त्यानंतर इथे मी गूळ पावडर घेतलेली आहे, 3 चम्मच मी गूळ पावडर घेतलेली आहे। तर आता आपण मस्त मिक्स करून घेऊयात। गुळाला तुपामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 चम्मच फक्त पाणी घेतलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात। पाणी टाकणं गरजेचंच आहे, त्याने आपलं गूळ आहे ते छान पाण्यामध्ये वितळेल। तर आपण 2 मिनिटं इथे चांगलं गूळ आहे ते पाण्यामध्ये वितळून घेणार आहोत। तर बघू शकता गूळ छान वितळलेला आहे आणि मखाणे मी 1 बाउल घेतलेले आहेत। मखाणे मी ऑलरेडी रोस्टेड करून घेतलेले आहेत, ते छान आता आपण मिक्स करून घेऊयात। अगदी गूळ त्याला लागलं पाहिजे मखाण्याला असं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने जरी खाल्लेत मखाणे तरी खूप हेल्दी असतात। तर छान आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं आणि आता आपण व्हाईट तीळ घेणार आहोत 1 चम्मच। या स्टेजला आपण व्हाईट तीळ घालून घ्यायचे जेणेकरून आपल्या मखाण्याला छान तीळ बसून राहतील आणि आता आपण 2 मिनिटं मिक्स करून घेऊयात आणि इथे माझे 2 मिनिटं झालेली आहेत। तर आता आपली दुसरी देखील रेसिपी तयार आहे। तर आता आपण तिसरी रेसिपी करणार आहोत। तर मी त्यासाठी एक कढई घेतलेली आहे आणि 2 चम्मच तूप घेतलेलं आहे। तूप छान आपण गरम करून घेऊयात आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत। तर त्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे, जिरा छान फुलून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक कट करून घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या आहेत आणि त्यानंतर इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, 9 ते 10 कढीपत्त्याची पानं आहेत। तर छान आता आपण मिक्स करून घेऊयात त्याला आणि ही रेसिपी आहे ती मस्त आपला चिवड्यासारखी होणार आहे। जसं आपण फरसाण असतो आपलं तशा पद्धतीचं मी इथे ही तिसरी रेसिपी करणार आहे मखाण्याची। आणि मी इथे आता शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चम्मच होतील एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यानंतर थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात। शेंगदाणा देखील आपण भाजून घ्यायचं आहे ते तुपामध्ये छान।
आणि इथे मी सुका खोबरा घेतलेला आहे, त्याचे छान असे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत, पीसेस करून घेतलेले आहेत। ते देखील आपण लाईट गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर इथे मी 1 चम्मच चणा डाळ घेतलेली आहे आणि भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे, ती देखील आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि थोडीशी भाजून घेऊयात। तर इथे बघू शकता शेंगदाणे आणि खोबरं देखील लाईट गोल्डन कलरचं झालेलं आहे। तर त्यामध्ये आता आपण अर्धा चम्मच हळद घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेऊयात। तर आता मी 1 बाउल मखाणे घेतलेले आहेत आणि मखाणे हे देखील रोस्टेड करून घेतलेले आहेत। आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात आणि जर तुम्ही डाएटवरती असाल तर ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। अगदी मस्त अशी फरसाणसारखी होते रेसिपी ही। आणि आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। तर बघू शकता इथे माझं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि ही तिसरी देखील रेसिपी आपली पूर्णपणे तयार आहे। तर आता आपण चौथी रेसिपी करायला घेऊयात। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि 1 चम्मच आपण तूप घालून घेऊयात आणि गॅस आपण अगदी मीडियम फ्लेमवरती ठेवायची आहे। तर त्यामध्ये आता आपण कसुरी मेथी घेऊयात, थोडीशी कसुरी मेथी घ्यायची आहे आणि हातावरती चोळून घ्यायची आहे आणि थोडंसं मिक्स करून घेऊयात। तर त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच लाल तिखट घेतलेला आहे आणि पाव चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि फटाफट आपण मसाले घालून घ्यायचे आहेत आणि इथे आता आपण मिक्स करून घेऊयात। आणि पाव चम्मच मी पावभाजी मसाला घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मॅगी मसाला किंवा चाट मसाला घेऊ शकता। तर इथे मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण मखाणे घालून घेऊयात। इथे मी 1 बाउल मखाणे घेतलेले आहेत। तर इथे थोडंसं हे मखाणे आपण मिक्स करून घेऊयात आणि आता आपण बाकीचे मखाणे देखील घालून घेऊयात आणि प्रॉपर असं छान मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून सर्वकडे मसाले लागतील आपल्या मखाण्याला। आणि आता आपण वरून चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। तर मी आता मखाण्याचे काही फायदे आहेत ते देखील सांगणार आहे। तर मखाणा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील खूप मदत होते, तसेच हाडांच्या मजबूतीसाठी देखील मखाण्याचा खूप उपयोग केला जातो आणि जे डायबिटीजचे पेशंट असतात त्यांना मखाणा खाल्ल्याचे खूप फायदे होते। तसेच शरीरातील कमजोरी दूर होते आणि ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी देखील मखाण्याचा खूप उपयोग केला जातो आणि वेट लॉससाठी देखील मखाण्याचा खूप उपयोग होतो। तर ही काही थोडक्यात माहिती सांगितलेली आहे। तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।